भारतीय शेअर बाजार म्हणजे फक्त इंग्रजी आणि मोठ्या शहरांपुरता मर्यादित आहे का? की मराठी भाषेने यात क्रांती घडवली आहे? मुंबई हे भारतीय शेअर बाजाराचं हृदय आहे. बीएसई आणि एनएसई मुळे हजारो मराठी युवक या आर्थिक व्यवस्थेशी जोडले गेले आहेत. आता मराठी यूट्यूब चॅनेल्स आणि क्लासेसमुळे शेअर मार्केटची माहिती गावागावात पोहोचली आहे. गुंतवणूक आता सोपी झाली आहे. महाराष्ट्रात भारत फोर्ज, बजाज ग्रुप, पर्सिस्टंट सिस्टीम्स, बँक ऑफ महाराष्ट्र आणि पीए. गाडगे ज्वेलर्स सारख्या अनेक दिग्गज कंपन्या सूचीबद्ध आहेत. तसेच टाटा, रिलायन्स, बिर्ला, अदानी ग्रुप आणि एचडीएफसी, आयसीआयसीआय, कोटक बँक्स यांसारख्या मोठ्या कंपन्यांची मुख्यालये देखील महाराष्ट्रातच आहेत. मराठी माध्यमातून शिकलेले युवक आज यशस्वी ट्रेडर्स आणि अॅनालिस्ट म्हणून नाव कमावत आहेत. आत्मविश्वास वाढतोय. डिजिटल क्रांतीमुळे शेअर बाजार आता सामान्य माणसाच्या आवाक्यात आला आहे. मराठी भाषेने हे शक्य केलं आहे. मराठी माणसाची ही आर्थिक प्रगती अशीच सुरू राहो. अशाच शेअर मार्केट रिलेटेड माहितीसाठी सबस्क्राईब करा स्टॉक मार्केट स्पीक्स चॅनल. भारतीय शेअर बाजार म्हणजे फक्त इंग्रजी आणि मोठ्या शहरांपुरता मर्यादित आहे का? की मराठी भाषेने यात क्रांती घडवली आहे? मुंबई हे भारतीय शेअर बाजाराचं हृदय आहे. बीएसई आणि एनएसई मुळे हजारो मराठी युवक या आर्थिक व्यवस्थेशी जोडले गेले आहेत. आता मराठी यूट्यूब चॅनेल्स आणि क्लासेसमुळे शेअर मार्केटची माहिती गावागावात पोहोचली आहे. गुंतवणूक आता सोपी झाली आहे. महाराष्ट्रात भारत फोर्ज, बजाज ग्रुप, पर्सिस्टंट सिस्टीम्स, बँक ऑफ महाराष्ट्र आणि पीए. गाडगे ज्वेलर्स सारख्या अनेक दिग्गज कंपन्या सूचीबद्ध आहेत. तसेच टाटा, रिलायन्स, बिर्ला, अदानी ग्रुप आणि एचडीएफसी, आयसीआयसीआय, कोटक बँक्स यांसारख्या मोठ्या कंपन्यांची मुख्यालये देखील महाराष्ट्रातच आहेत. मराठी माध्यमातून शिकलेले युवक आज यशस्वी ट्रेडर्स आणि अॅनालिस्ट म्हणून नाव कमावत आहेत. आत्मविश्वास वाढतोय. डिजिटल क्रांतीमुळे शेअर बाजार आता सामान्य माणसाच्या आवाक्यात आला आहे. मराठी भाषेने हे शक्य केलं आहे. मराठी माणसाची ही आर्थिक प्रगती अशीच सुरू राहो. अशाच शेअर मार्केट रिलेटेड माहितीसाठी सबस्क्राईब करा स्टॉक मार्केट स्पीक्स चॅनल.